नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला. तर भावांनो, फायनली आज आपण जे काही एक फ्रेम व्हिडिओ एडिटिंग इथे घेऊन आलेलो आहोत. कारण दरवर्षी आपण अशाच प्रकारचे एक फ्रेम व्हिडिओ एडिटिंग इथे घेऊन येत असतो. आपण मागली पण काही वर्षी ते घेऊन आलेलो आहोत. आणि या वर्षीची जे काही फ्रेम जे काही एडिटिंग आहे हे खूप रिक्वेस्टेड होती. कारण 2-3 जणांनी मला Instagramला मेसेज केली की बाबा, ही जी काही फ्रेम आहे ते आम्हाला सापडत नाहीये किंवा बनवता येत नाहीये, तर तू त्याच्यावर ट्युटोरियल आण म्हणून. तर भावांनो, फायनली आज आपण याच्यावर ट्युटोरियल घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओचा डेमो मी दाखवून देतो. डेमो आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. नसेल जर आवडला तुम्हाला तर डिसलाईक करा. पण लाईक किंवा डिसलाईक दोन्हीपैकी एक नक्की करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली जे काही पांढऱ्या कलरचं एक सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करून नक्की आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि भावांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला नक्की ऑन करून ठेवा. बेल आयकॉन लावून गेल्यानंतर तुम्हाला रोज आपली नोटिफिकेशन येईल. रोज सकाळी 9, 9:30, 10 वाजायच्या आत आपला व्हिडिओ अपलोड होत असते. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि भावांनो, जर तुम्ही आपल्या जे काही इंस्टाग्रामच्या जे काही चॅनल आहे, इंस्टाग्रामचं जे काही पेज आहे, टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअपचं सुद्धा आपलं एक जे काही ग्रुप म्हणू शकतो, तर व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे. तर तुम्ही त्याला सुद्धा जॉईन होऊन जा. सगळ्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मध्ये जे काही मटेरियल वापरलेलं आहे, जे काही मी फ्रेम वापरलेली आहे, हे फ्रेमचं जे काही PNG आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की भेटून जाईल. त्यासाठी नक्की डिस्क्रिप्शन जाऊन चेक करा. तर चला भावांनो, आपण तुमचा जास्त काही वेळ घेऊ नये. डायरेक्ट आपलं जे काही आजचा फ्रेम आहे, जे काही फ्रेमचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला दाखवून देऊया आणि नंतर आपली जी काही एडिटिंग आहे तिथे चालू करूया. तर भावांनो, अशा प्रकारची जे काही फ्रेम व्हिडिओ एडिटिंग आहे ते जर तुम्हाला पण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची आपण इथं मदत घेणार आहोत. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला इथे चालू करून घ्यायचं आहे. बघू शकता, अलाइट मोशन ॲप इथं चालू केल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, प्लसचं जे काही ऑप्शन असेल यावर क्लिक करायचं आणि 9:16चा जे काही रील्सचा रेशो असते, 9:16 म्हणजे जे काही इंस्टाग्रामच्या रील्सचा रेशो आहे तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. रिझोल्युशन जे काही असेल तुमच्या फोनला जे सपोर्ट करते तुम्ही तिथे ठेवू शकता. आपण काय करूया, आपल्या फोनला इथं 4K सपोर्ट करत आहेत, आपण इथे 4K ठेवून फ्रेम रेट पण याचा हाय ठेवून टाकूया, जवळपास 30 FPS ठेवूया. आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड कलर इथं काळा असेल किंवा तुमच्या जे काही डिफॉल्ट सिलेक्ट केलेला असेल त्याला तुम्हाला इथे चेंज करायचं आहे. त्याला तुम्हाला इथे करायचं आहे पांढरा. व्हाईट इथं कलर सिलेक्ट करून तुम्हाला इथे क्रिएट प्रोजेक्टवर टच करून टाकायचं आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपलं जे काही फ्रेम आहे, म्हणजे जे काही आपलं रेशो आहे तिथे कलेक्ट म्हणजे क्रिएट होऊन जाईल. तर वर जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन असेल, जे काही नाव असेल त्याला आपण इथं चेंज करूया. आपण काय करूया, इथं गणपती बाप्पा असं नाव ठेवून टाकूया. अशा प्रकारे इथे वर नाव ठेवून टाकूया. हे असं इथे नाव दिल्याच्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपले जे काही फोटो आहे तिथे लावून घ्या. तर फोटो कसे लावायचे, फोटो लावायची पद्धत डायरेक्ट तुम्ही इथून फोटो लावू शकता लेअर बाय लेअर. पण इथे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी एक सॉन्ग लावून घ्या आपलं. तर आपण काय करूया, आपलं एक सॉन्ग आहे, बघू शकता अशा प्रकारे काय ते सॉन्ग आहे. तर हे सॉन्ग इथे लावून घ्या. सॉन्गचं जे काही म्युझिक आहे, सॉन्गला इथे व्हिडिओला सिलेक्ट करा, वरच्या 3 डॉटला जाऊन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून असते, हे तुम्ही इथे करून घ्या आणि व्हिडिओ इथे डिलीट करा. म्हणजे आपलं जे काही ऑडिओ आहे ते खाली इथं येऊन जाईल. तर हे एवढं केल्याच्यानंतर आता इथं आपल्याला फोटो तर तुम्ही इथे डायरेक्ट इथून असे लावू शकता, पण इथं आपल्याला थोडं वेगळं करायचं आहे. सगळे फोटो 4:5च्या रेशोमध्ये जसं तुम्ही डेमोला बघितले तसे तिथे दिसायला पाहिजे. कारण आपण जे काही इनर जे काही स्टॉक लावलेली आहे, इनर जे काही बॉर्डर लावलेली आहे ते तिथं बरोबर दिसून येईल. तर त्यासाठी काय करायचं बघू शकता, एक मी इथं 4:5चा म्हणजे एक इंस्टाग्रामच्या पोर्ट्रेट साईडचा एक रेशोचं जे काही मी तुम्हाला फोटो दिलेला आहे तिथे लावून घ्या. त्याला थोडी इथं झूम करा, झूम इन करा. झूम इन काय अशा प्रकारे करा, अशा प्रकारे म्हणजे इथं हा फोटो असा दिसून आला पाहिजे. म्हणजे 2 फोटो आपले इथं असे बसले पाहिजे. एक या ठिकाणी बॅक येऊन जा, याची ड्युरेशन आधी शेवटपर्यंत वाढून घ्या. हे फोटो इथं लावून याला थोडं झूम इन करून ड्युरेशन वाढून घ्या. ड्युरेशन वाढल्याच्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून डुप्लिकेट लेअर करा. डुप्लिकेट लेअर केल्याच्यानंतर याला इथं साईडला करा. अशा प्रकारे हे बघू शकता, हे अशी एवढी याची डिझाईन आली पाहिजे. म्हणजे हे दोन्ही फोटो असे इथं साईड बाय साईड असे इथं बसले पाहिजे. ही अशी तुम्हाला सेटिंग इथं करून घ्यायची. आणि जे काही फोटो आहे, जे काही म्हणजे फ्रेम आहे ते थोडीशी ते खाली करून घ्या. काय अशा प्रकारे, काय अशा प्रकारे इथं अशी दिसून आली पाहिजे. हे दोन इथं खाली करून घ्या. हे दोन खाली घ्यायच्यानंतर परत एकाची इथं डुप्लिकेट करा, डुप्लिकेट लेअर. पुन्हा वरचं जे काही लेअर असेल त्याला इथं खाली करून घ्या. काय अशा प्रकारे आता पुन्हा परत या लेअरला इथं सिलेक्ट करून याला इथं डुप्लिकेट करा.
पुन्हा याला काय करा, असं इथं खाली करून घ्या. आता तुम्ही म्हणत असाल की इथं आपण हे जे काही फ्रेम आहे, ही फ्रेम काय इथं वापरत आहे, कारण हे 4:5 ची फ्रेम आहे आणि याच्यामध्ये आपण जे काही इनर बॉर्डर आहे तिथे लावल्याच्या नंतर आपलं बरोबर इथे बॉर्डर येऊन जाईल. त्यासाठी आपण हे फ्रेम इथं वापरत आहे. हे फ्रेम इथं वापरल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या बॉर्डर तुम्ही खाली ठेवू शकता किंवा असे या ठिकाणी असे पण ठेवू शकता. तर इथं काय करायचं, एक फोटो इथं लावून घ्यायचा. सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाचं जे काही आपलं फोल्डर आहे त्या फोल्डरमधून एक फोटो इथं लावून घेऊया. बघू शकता हा फोटो काय करायचा, तुम्हाला या फ्रेमच्या वर ठेवायचा आहे. बघू शकता आता या वरच्या फ्रेमची आपण बारी धरूया. तर वरच्या फ्रेमवर हे फोटो असं इथं दिसला पाहिजे. फ्रेमवर दिसल्याच्या नंतर आता आपली फ्रेम कोणती आहे ते आपल्याला इथं ओळखायला लागेल. हीच फ्रेम आहे आपली. या फ्रेमला तिथं वर घ्यायचं, या दोघांना तिथं सिलेक्ट करायचं आणि हे वाला जे ऑप्शन आहे, सॉरी आपल्याला चुकून दुसरं ऑप्शन दिली, सिलेक्ट झालं. या फ्रेमला असं वर घेऊन या फोटोला इथं सिलेक्ट करून असं इथे या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे. आता इथे मी काय केलं तुम्हाला मी परत एकदा दाखवून टाकतो. तर आपण सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवून देतो. आता हा आपला फोटो आहे, तर हा फोटो आपल्याला कोणत्या पण एका फ्रेमवर ठेवायचा आहे. आपण या फ्रेमवर ठेवूया. या फ्रेमवर ठेवल्यानंतर आता ती फ्रेम सापडायची या 4 लेअरपैकी. तर ही आपली एकदम लास्टची फ्रेम आहे, ही वाली. तर काय करायचं, या फ्रेमला आपल्या फोटोच्यावर ठेवायचं. बघू शकता आपल्या फोटो त्या म्हणजे फ्रेमच्या वर बरोबर इथं आला पाहिजे. थोडी इथं आपण फोटोला झूम करूया का, अशा प्रकारे म्हणजे ती फ्रेम जे काही आपली असेल त्या फोटोच्या वर आली पाहिजे. हे असं आल्याच्या नंतर या दोघांना इथं सिलेक्ट करायचं आहे, वरच्या त्या फ्रेमला आणि खालच्या फोटोला. आणि वर इथे हे जे काही ऑप्शन दिसत आहे 2 नंबरचं, इथं तुम्हाला माझा टच दिसत असेल तर या 2 नंबरच्या ऑप्शन इथं क्लिक करायचा. म्हणजे आपला जे काही फोटो आहे त्या फ्रेममध्ये बरोबर इथं जाईल आणि आपला फोटो बरोबर इथं 4:5च्या रेशोमध्ये इथं क्रिएट होऊन जाईल. तर सेम आता या लेअरसोबत कसं करायचं, या लेअरला वर घ्यायचं, सगळ्यात या लेअरला वर घ्यायचं. लेअरला वर घेऊन आपल्याला एक फोटो इथं ॲड करायचा. हा फोटो इथं ॲड करायचा आहे. तर हा फोटो काय करायचा, याला इथं झूम इन करायचं, सगळ्यात या लेअरवर ठेवायचं सगळ्यात आधी इथं. तर थोडं इथं झूम आउट करूया, याला इथं असं ठेवायचं आहे. इथे ठेवून काय करायचं, त्याच्या फ्रेम आपली जी काही फ्रेम आहे फोटोवर टाकायची आणि या दोघांना इथं सिलेक्ट करून हे जे काही ऑप्शन असेल हे याला इथं क्लिक करायचं. आता कोणती बारी आहे, या फ्रेमची, तर याला इथं वर करायचं. म्हणजे कोणती फ्रेम आहे, ही वरची साईडची. तर याच्यानंतर इथं काय करायचं, आता एक फोटो इथं वरती एक ॲड करायचा. तर आपण हा फोटो इथं ॲड करूया. फोटोला झूम इन करूया, 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं असं ठेवून टाकूया. थोडं इथं झूम आउट करूया, असं इथं ठेवून टाकूया काय, अशा प्रकारे. आणि पुन्हा आपली जी काही फ्रेम आहे ते फ्रेम आपल्या फोटोवर ठेवायची, ढकलायची आणि पुन्हा त्या 2 याला सिलेक्ट करून असं याला इथं मर्ज म्हणलं तरी चालेल. तरी अशी तुम्हाला प्रोसेस करायची आहे. तर एक लास्टचा फोटो आहे, हा फोटो इथं आपण लावून टाकूया. फोटोला इथं बरोबर इथं झूम इन करूया काय, अशा प्रकारे आपल्या या फ्रेमवर ठेवूया काही, अशा प्रकारे इथे तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या ब्लॅक कलरला एकदम वर ढकलून, म्हणजे काय आपल्या फ्रेमला इथं वर ढकलून या दोघांना इथं मर्ज म्हणलं तरी चालेल. तर हे असं तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे एवढं केल्याच्या नंतर आता आपल्या इथं मेन आहे यांची बॉर्डर, ज्याच्यासाठी तुम्ही लई म्हणजे मला खूपच रिक्वेस्ट आली ती यांची बॉर्डर ॲड करायची. कारण भाऊ ही बॉर्डर आम्हाला बनवता नाही आली, तर भावानं फायनली तुमच्यासाठी मी ते बॉर्डर बनवून आणलेली आहे. ही बॉर्डर तुम्हाला ॲड करायची आहे. बॉर्डरला इथं काय करायचं, तुम्हाला झूम इन करायचं आहे. बॉर्डरला झूम इन करायचं आहे आणि प्रत्येक फ्रेमच्या वर ठेवायचं आहे. आता हे कसं ठेवायचं तुम्ही इथं बघू शकता, अशा प्रकारे ठेवून असं इथं इनर बॉर्डर आहे त्यामुळं असं ठेवायचं. बघू शकता अशा प्रकारे हे इथं ठेवायचं आहे. एक ठेवून घ्या, याची ड्युरेशन इथं शेवटपर्यंत वाढून घ्या. आणि आता इथं तुम्हाला सिंपल काय करायचं, जसं आपण त्या फ्रेमला केलं तसंच याला इथं सिलेक्ट करून याचं इथं डुप्लिकेट करायचं आणि डुप्लिकेटला काय करायचं, साईडच्या फोटोवर पहिले इथं ढकलून टाकायचं काही, अशा प्रकारे असं इथं ढकलून टाकायचं. बरोबर आहे, तिथे ढकलून टाकायचं. पुन्हा याला सिलेक्ट करून पुन्हा याचं डुप्लिकेट लेअर करायचं. पुन्हा वरच्याला सिलेक्ट करून वरच्या साईडला इथं ढकलून टाकायचं काय, अशा प्रकारे असं. पुन्हा याला सेम याला पण डुप्लिकेट करायचं. पुन्हा याला इथं सिलेक्ट करून या आता फ्रेमवर काय, अशा प्रकारे. तर ही एवढं तुम्हाला इथं लावून घ्यायचं आहे. ही एवढीच लावायचं नंतर बघू शकता आता इथं तुम्हाला जर तुम्ही इथं बघत असाल तर आपली जे काही फ्रेम आहे तिथं एडिट ग्रुपमध्ये जर गेलं तर बघू शकता आपली जी काही फोटोची ड्युरेशन आहे ते आपण प्रत्येक फोटोची ड्युरेशन इथे वाढवली नव्हती. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक फोटोची पहिली ड्युरेशन इथे वाढवून घ्यायची आहे. आपल्या इथं ग्रुपमध्ये जाऊन आता आपल्याला इथे वाढवायला लागेल, पण तुम्ही जे सुरुवातीलाच वाढवली असते आता हे एवढं आपल्याला एवढं काम वाचलं असतं. बघू शकता आपले जे काही फोटो आहे त्या फोटोची ड्युरेशन जे काय ते आपल्या इथे वाढवावं लागते. आता आपण काय करायचं, एडिट ग्रुपमध्ये जाऊया, बघू शकता, आणि आपल्या सगळ्या फोटोची जे काही ड्युरेशन आहे ते आधी इथे वाढून घ्यायची आहे. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्या फोटोची ड्युरेशन आपण वाढवली नव्हती, त्यामुळे आपला फोटो इथं गायब होत आहे. तुम्हाला इथं मी दाखवूनच देतो काय, बघू शकता हा एक झालेला आहे, हा एक राहिलेला आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं, एडिट ग्रुपमध्ये घ्यायचं, नंतर याचं जे काही ड्युरेशन आहे शेवटपर्यंत इथं वाढून टाकायची, बॅक येऊन जायचं. आता एक लास्टचं बघू शकता हा वाला,
तर याला इथं सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि शेवटी जाऊन याची ड्युरेशन अशी इथं वाढवून टाकायची काय अशा प्रकारे. हे एवढं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. हे एवढं इथे करायच्यानंतर एकदा आपण याला थोडी इथं ॲडजस्ट करून घेऊया. हे एवढं तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि नंतर बस आता सिम्पल प्रोसेस आहे. जे काय आपली PNG आहे आपल्या PNG इथं लावून टाकायचा. बघू शकता बाप्पा आली PNG तुम्ही अशी इथं लावू शकता या ठिकाणी अशा प्रकारे काय तर, किंवा खालच्या ठिकाणी पण लावू शकता. तुम्हाला जिथं चांगली वाटेल तिथं तुम्ही PNG अरेंज करा. ड्युरेशन शेवटपर्यंत इथं नक्की वाढून घ्या. आणि एक आपली एव्हरीथिंगवाली PNG आहे, ही वाली PNG आहे. ही वाली PNG आपण वरच्या साईडला ॲडजस्ट करूया काय अशा प्रकारे. अशी इथं ॲडजस्ट करून या PNGची ड्युरेशन इथे शेवटपर्यंत इथे वाढून टाकूया. आणि आता इथे एक मेन आहे आपला ओव्हरलेवाला इफेक्ट आहे, तर ते इथे लावून टाकूया आपण. याला थोडी तुम्हाला क्रॉस करायला लागेल. अँगलमध्ये जा, याला इथं 90 डिग्रीवर क्रॉस करा. बघू शकता अशा प्रकारे काय ते ओव्हरले आहे. याला इथं झूम आउट करा असं, म्हणजे असं आपल्या फ्रेमला बरोबर इथं फिक्स होईल असं याला झूम आउट करा. आणि याचा जे काही कलर आहे ते लायटरमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये इथं करून टाका. हा कलर तुम्हाला जास्त काय दिसणार नाही, पण जेव्हा आपल्या PNGवर येईल, जेव्हा आपल्या व्हिडिओवर येईल, तेव्हा आपला व्हिडिओ एक नंबर इथं दिसून येईल. याला तुम्ही थोडीशी ॲडजस्टमेंट करू शकता. यामध्ये तुम्ही थोडं कॉन्स्ट्रॅक्ट ॲड करू शकता. CON असं तुम्ही जर सर्च केलं तर बघू शकता ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्रॅक्टमध्ये स्टँडर्ड सेटिंग ॲड करायची. कॉन्स्ट्रॅक्ट थोडा हाय करायचा, म्हणजे अशा प्रकारे रेडी होऊन जाईल. तर बघू शकता याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक्स्ट्राचा पार्ट जे काही येईल या व्हिडिओचा तिथे डिलीट करायचा आहे अशा प्रकारे काय तर इथे डिलीट केलेलं आहे आणि आपला व्हिडिओ तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर बस वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्याला वर इथं क्लिक करून आधी इथं बॅक या आणि वर एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला आजचा इथं 4K व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारची तुम्हाला फ्रेम व्हिडिओ एडिटिंग हवी आहे का हे सुद्धा खाली कमेंट करून सांगा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.